मराठी शिका, नाहीतर मराठी माणसाचा दणका बसणार म्हणजे बसणारच। आज राज ठाकरे मंचावर नव्हते, ते होते रणभूमीवरती। त्यांची प्रत्येक ओळ हे शब्द नव्हते, ते होते युद्धाचे नगाडे। आणि या युद्धाचं कारण महाराष्ट्रावर लादली जाणारी हिंदीची सक्ती। तुम मुंबई में आ जाओ, डुबो डुबो के मारेंगे, या एका वाक्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे। मंचावरून राज ठाकरे पुन्हा एकदा गरजले आणि त्या गर्जनेनं सत्ताधाऱ्यांचं भानच हरवलं। भाषा, अस्मिता आणि ओळखीच्या लढ्याचं हे एक उघड रणांगण आहे। राज ठाकरे यांनी मीरा रोड येथील नित्यानंद नगरमध्ये घेतलेल्या सभेत हिंदी भाषा सक्तीवरून थेट सरकारला इशारा दिला। राज्य सरकारने 1ली ते 5वी इयत्तेत हिंदी भाषा सक्ती करायची घोषणा केली आहे। यावरूनच या संघर्षाची ठिणगी पेटली। राज यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं, मराठी शिका, आम्हाला वावडं नाही तुमच्याशी, पण मस्ती केली तर महाराष्ट्राचा दणका बसेल म्हणजे समजेल। ही केवळ भाषा नव्हे, ही मराठी अस्मितेची लढाई आहे। जेव्हा सरकार केंद्राच्या दबावाखाली स्थानिक भाषेला डावलून दुसऱ्या भाषेची सक्ती करतं, तेव्हा तो लढा एका समुदायाच्या अस्तित्वाचा होतो। या सभेत राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावरही जबरदस्त हल्ला चढवला। दुबे यांनी महाराष्ट्राबद्दल, मराठी माणसाबद्दल अवमानकारक शब्द उच्चारले होते। निशिकांत दुबेंनी यापूर्वी मराठी भाषेच्या सक्तीवरून राज ठाकरेंना संबोधून तुम यूपी बिहार आ जाओ, तुम्हें पटक पटक के मारेंगे हे वक्तव्य केलं होतं। आणि यावरूनच राज ठाकरे थेट भडकले। त्यांनी व्यासपीठावरून म्हटलं, दुबे तुम मुंबई में आ जाओ, समंदर में डुबे डुबे के मारेंगे। हे शब्द केवळ संतापाचे नाहीत, तो एक स्पष्ट इशारा होता। राजकारणात मर्यादा असतात, पण जर कोणी त्या पार करत असेल तर महाराष्ट्र त्याला उत्तर द्यायला तयार आहे। काही दिवसांपूर्वी निशिकांत दुबे यांनी मराठी शक्ती विरोधात गरळ ओकली होती। त्यांच्या म्हणण्यानुसार हा देश म्हणजे अनेकता में एकता असा आहे। सगळ्या लोकांना आपल्या भाषेचा गौरव आहे आणि तो ठेवायलाच हवा। मुंबई हा गुजरात स्टेटचा भाग होता, महाराष्ट्राचा नाही। मात्र केवळ भाषेच्या आधारावर मुंबई महाराष्ट्रात गेली। मात्र आजही केवळ 32% मराठी भाषिक मुंबईमध्ये राहतात आणि तेवढेच 32% हिंदी भाषिक मुंबईमध्ये आहेत। 12% गुजराती भाषिक आहेत, 12% उर्दू भाषिक आहेत, 2% लोक भोजपुरी भाषिक आहेत, 5% इतर भाषिक आहेत। महाराष्ट्र जो टॅक्स देतो त्याच्यावर संपूर्ण देशाचा अधिकार आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे, म्हणून तो महाराष्ट्राला टॅक्स देतो। LIC, रिलायन्स सारखे बडे टॅक्स पेयर्स केवळ महाराष्ट्रात मुख्यालय आहे म्हणून महाराष्ट्राला टॅक्स देतात। तुम्हाला जर मराठीचा एवढा आग्रह आहे तर तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन सांगा की तुमचे ऑफिसेस बंद करा, नाहीतर मराठीत बोला। त्यांनी फिल्म इंडस्ट्री NSP ला म्हणावं की तुमच्याकडे मराठीतून कारभार होत नाही, तुम्ही ऑफिसेस बंद करा आणि महाराष्ट्रातून निघून जा। केवळ महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या की राज आणि उद्धव ठाकरे सारखे लोक गरीब हिंदी भाषिकांना मारहाण करतात, असा आरोप निशिकांत दुबेंनी केला होता। राज ठाकरेंनी काही बोललं तर राज ठाकरेंनी उगला झेर असे हिंदी मीडिया बोंबाबोंब करते आणि एक खासदार महाराष्ट्राचा अपमान करतो, मग यावरती केंद्र गप्प का? राज ठाकरेंनी या गप्पपणाला जोरदार दणका दिला। सभेत बोलताना राज ठाकरे यांनी थेट प्रश्न विचारला, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये हिंदी बोलली जाते, मग नोकरी धंद्यासाठी महाराष्ट्रामध्ये तुम्ही काय येता? हा प्रश्न फक्त स्थलांतराबद्दल नाही। जर हिंदीने तुमचं भलं केलं नाही, जर तुमच्या राज्यात रोजगार नाही, शिक्षण नाही, तर ही भाषा सक्तीने इतरांवर लादायचा अधिकार तुम्हाला कसा? राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली हिंदी सक्ती करण्याचा जो प्रयत्न चालवला आहे त्यावर ठाकरेंनी थेट घणाघात केला। तिसरी भाषा हिंदी सक्तीची करणार म्हणताय, मग राज्य सरकार आत्महत्या करणार असेल तर आमचा इलाज नाही। हे शब्द अतिशय धोकादायक वास्तवाचं प्रतिबिंब आहेत, कारण ही केवळ शैक्षणिक नाही तर सांस्कृतिक गळचेपी आहे। राज ठाकरे यांनी आणखीन एक मोठा आरोप केला आहे। मीरा रोड ते पालघर पर्यंतचा पट्टा हिंदी भाषक बनवण्याचा कट रचला जातोय। या भागात इमारती उभ्या राहत आहेत, बाहेरची माणसं येत आहेत आणि हळूहळू ते मतदारसंघात बनवले जात आहेत। या भागात इमारती उभ्या राहत आहेत, बाहेरची माणसं येत आहेत आणि हळूहळू ते मतदारसंघ बनवले जात आहेत। या सगळ्या भागाला गुजरातशी जोडण्याचं गुप्त षडयंत्र होत असल्याचा त्यांनी आरोप केला। राज ठाकरे यांनी एक मुद्दा पुन्हा उचलून धरला। मराठी भाषेला 2500 वर्षांचा इतिहास आहे। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण सरकारने 1 रुपयाही दिला नाही आणि हिंदी जी फक्त 200 वर्षांची भाषा आहे ती लादली जात आहे।
हिंदीने 250 भाषांचा घात केला आहे आणि आज तीच भाषा आमच्यावर लादताय। हिंदवी स्वराज्य या भूमीत जन्माला आले आणि तुम्ही इथे हिंदी लादणार? आम्ही हिंदू आहोत, हिंदी नव्हे। हा मोठा फरक आज मराठी जनतेला समजून घ्यायची वेळ आली आहे। राज ठाकरे यांनी भाषणाच्या शेवटी सांगितलं, तुमची सत्ता लोकसभेत आणि विधान भवनात आहे, पण महाराष्ट्राच्या रस्त्यावर अजूनही मनसेचा दरार आहे। यावर प्रतिक्रिया देताना सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या भाषणाचा आणि आपल्याला दिलेल्या इशाऱ्याचा एक व्हिडिओ पोस्ट करत निशिकांत दुबेने खोचक टीका केली आहे। मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी असं लिहित दुबेने पुन्हा राज ठाकरेंना डिवचलंय। त्यांच्या शब्दाला आपण फारशी किंमत देत नसल्याचं त्यांनी या ट्विटमधून एक प्रकारे दर्शवलं आहे। मात्र यामुळे मनसे आणि भाजपातील वाद आणि मराठी हिंदीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येऊन पेटण्याची चिन्ह दिसत आहेत। राज ठाकरेंच्या या सभेवर बोलताना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधला आहे। जो खरा विलन आहे तो मातोश्रीवर बसला आहे। त्यांनी हिंदी सक्तीचा नाही, उर्दू सक्तीचा मार्ग मोकळा केला आहे। खरी सभा घ्यायची तर मीरा रोड ऐवजी नयानगरमध्ये घ्या। तिथे एकही जण मराठी बोलत नाही, संविधान मानत नाही, तिथे शरिया कायदा चालतो। हिंदूंना मारण्यापेक्षा त्या लोकांना मराठी शिकवा। शाळा बंद करण्याऐवजी मदरसे बंद करा, कारण तिथे फक्त दहशतवाद शिकवला जातो, असं नितेश राणे म्हणाले। राज ठाकरे पुढे म्हणाले, आम्ही गुलाम नाही, हा महाराष्ट्र आमचा आहे। आज जर आपण जागे झालो नाही तर उद्या आपली ओळखच नष्ट होईल। आपल्या मुलांना शाळांमध्ये त्यांच्या भाषेत शिकायला मिळणार की नाही हे ठरवण्याची वेळ आता आली आहे। दुबेसारखा खासदार आज उठून म्हणतोय की मुंबई महाराष्ट्राची नाही तर गुजरातची आहे। मुंबईत मराठी भाषिक लोकांपेक्षा इतर लोक जास्त आहेत, तर उद्या आपली मुंबई जी आपल्या महाराष्ट्राची शान आहे ती महाराष्ट्रापासून वेगळी व्हायला वेळ लागणार नाही। जर तुम्हाला वाटत असेल की ही लढाई फक्त राजकारणाची नाही तर आपल्या अस्मितेची आहे, आपल्या मातृभूमीची आहे, तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा ऑन पॉइंट विथ रोहित या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।